शासनाच्या सुधारित थेट वाहतूक प्रणालीनुसार शासकीय गोदामांमधील अन्नधान्य हाताळणीची कामे वाहतूक कंत्राटदारामार्फत केली जाणार असल्याने राज्यातील हजारो माथाडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। याबाबत माथाडी कामगार संघटनांनी नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांना निवेदन सादर करून शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। दरम्यान दिनांक 25 आणि 26 मे रोजी नंदुरबार येथील जुन्या पोलीस लाईन समोरील शासकीय गोदामातील कामकाज बंद असल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार भारतीय अन्न महामंडळाच्या डेपोमधून थेट रास्त भाव दुकानदारांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याची सुधारित वितरण पद्धती लागू करण्यात आली आहे। या प्रक्रियेत शासकीय गोदामातील माथाडी कामगारांची कामे कमी होण्याची शक्यता असून भविष्यात हजारो कामगार बेरोजगार होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर राज्यातील माथाडी कामगारांनी 25 व 26 मे 2026 रोजी लाक्षणिक बंद व निदर्शने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। माथाडी कायदा 1969 नुसार कामगारांच्या रोजगार संरक्षणासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। आज कलेक्टर ऑफिसला आलो, त्यानंतर आम्ही पूर्ण आम्हाला लोक गोळा झाल्यानंतर आम्ही दिवस पुरवठा निरीक्षक यांना पत्र दिलं की आज जी वेळ आली शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय न करता आम्ही आमच्या ह्याच्याने की अधिकाऱ्याला पत्र दिलं आहे की आमचं जे आधी काम करत होतं माथाडी मंडळतर्फे तसं आम्हाला जे काम करत होतं त्याप्रमाणे आम्हाला ते मिळणं गरजेचं आहे। आज पूर्ण आम्हाला लोक जे आज धडगाव, शहादा, कलवाश या खानापूर, नवापूर आम्हाला कामगार आले असताना आमचे अधिकाऱ्यांनी पत्र स्वीकारलं आहे। आज आम्ही जे काम ते आम्ही त्याच्यावर आम्ही चालवतो आणि त्याच्यानंतर शासनाने जो पत्र जे काढले त्याने ते पत्र रद्द करून आमची जी मागणी आहे ते पूर्ण मागणी शासनाने पूर्ण यशस्वी रीतीने पूर्ण करावी अशी आमची मागणी आहे।